रातपासून पाणी चालू होतं. लोक छत्र्या घेऊन फिरू राहिले. आम्ही दोघांना जुने पुराणे कपडे घालून काढले आपले स्प्लेंडर. आलो पेट्रोल पंप. 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. आम्हाला बिलारचे पोट्टे भेटले. मग पहिले टाटा करून आलो नांदुऱ्या. गौरव पाटीलने म्हटलं चाल रे आमच्यासोबत. तो म्हणे मी नाही. त्यात पाणी बी काही थांब्याचं नाव ना घे. मग रेल्वे गेट क्रॉस करून आम्ही निघलो जळगाववरून. पावसात ओलं होत आम्ही आलो एरेच्या पुलावर. आपल्या विदर्भाची शान म्हणजेच आपली पूर्णा नदी. लोक येतात लोक आम्ही पूर ओलं झालतो. मग म्हटलं आता नाहीतरी ओलतच झालो. रोड साईडनं जे पाणी साचेल होतं त्यातून गाडी टाकून ओलं व्हायचा पुरा फायदा घेत आम्ही आलो माने. या नर्सरीत मस्त आंब्याचे झाडं गेलो. एक आंब्याचं आणि एक जांबाचं असे 2 झाडं घेऊन आम्ही आलो ऑफिस नांदुऱ्या. रेल्वे गेट बंद होता. सगळे लोक आमच्याकडेच पाहिजे. गेली बार रेल्वे 360च्या स्पीडनं आम्ही आलो डायरेक्ट मार्केट जो. सिंगल कचोरी खाल्ली चहा घेतला. म्हटलं पाहिजे रे बा जाशील मागच्या मागे उडून मला माहिती नाही पडणार. गावात येऊन झाडं टाकले गाड्या. हात बैलगाडी झोपून आलो. हे गावातले पोट्टे बी आलते आमच्या सोबत. चला आम्ही बी येतो तुम्हाला झाडं लावू लागले. एवढे वजनदार झाडं उचलून आणले सोयाबीनच्या वर. सगळीत पहिले आंब्याचं झाड लावायसाठी केला खोल गड्डा. पण हे झाडाची पन्नी काढायची की नाही हेच समजत नव्हतं. पण मामाताना ते पन्नी काढली तर बरं होईल. हे पोरग दाताना पन्नी फाडू राहिलो. पन्नी तर काढली पण झाडाले तर पन्नीच्या खालून मुया येल होत्या. तेवढ्यात हे सापाचं पिल्लू निघलं. मी म्हणू अरे साप आहे रे. हे पोरं ऐकतच नव्हते. लावलं झाड आणि त्या झाडाला सपोर्ट म्हणून